वर्धा के समुद्रपुर तालुका के मोहगांव जंगल क्षेत्र में चंदन तस्करी करने वालों का षड्यंत्र वन विभाग, पुलिस व सतर्क ग्रामीणों की संयुक्त कार्रवाई में नाकाम हुआ। गुरुवार देर रात तक चलाए गए पीछा अभियान में 6 आरोपियों को नागपुर जिले के बोतली शिवार से धर दबोचा गया, जबकि एक आरोपी फरार हो गया है। कार्रवाई में 1 लाख रुपए मूल्य का 43 किलो 803 ग्राम चंदन, एक कार, 3 मोबाइल, 2 आरी और एक कुल्हाड़ी सहित कुल 3,50,000 रुपए का माल जब्त किया है। यह पूरी कार्रवाई उपवन संरक्षक हरबिंदर सिंह के मार्गदर्शन में, वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे के नेतृत्व में तथा थानेदार विकास गायकवाड़ के मार्गदर्शन में पुलिस व ग्रामीणों की मदद से सफलतापूर्वक अंजाम दी गई। अधिकारियों का कहना है कि इस बड़ी सफलता से क्षेत्र में चंदन तस्करी पर बड़ा अंकुश लगेगा। दिनांक 4 सप्टेंबर 2025 ला आम्हाला गुप्त माहिती मिळाली की मोहगावच्या जंगलात चंदन चोर घुसलेले आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही सापळा रचला। आम्ही पोलीस स्टेशन गिरड यांची मदत घेतली। त्याच्यानंतर आमचा पूर्ण स्टाफ यांच्या सहकार्याने रात्री जवळपास 1 ते 1.5 वाजता ते आतमध्ये गेले जंगलात, अशी माहिती मिळाली। आणि त्यानंतर पहाटे येणार या दरम्यान आम्ही त्या आरवी गावात काही बंड्या आडव्या ठेवल्या, जेणेकरून ती जी गाडी येणार त्या गाडीला आम्ही पकडू शकतो। गाडी आली, गाडीने दोन्ही बंड्याला उडवलं आणि गाडी उठून पळाली। मग गाडी उठून पळाली, त्यांचा आम्ही पाठलाग केला। काही अंतरावर गाव आहे, त्या गावात जाऊन गाडी थांबली आणि ते जे 6-7 आरोपी सगळे फरार झाले। आम्ही त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांचा मागोवा घेतला, त्यांच्या पायाच्या पाऊलखुणा बघितल्या। त्यानंतर आम्ही त्यांच्या मागे जाऊन आम्ही तिथे टीम तयार केली आणि जवळपास 7-7:30-8 वाजेपर्यंत आम्ही त्यांचा शोध घेतला। शोध घेताना आम्हाला काही ठिकाणी जो गिरड शिरशी रोड आहे तो क्रॉस करताना त्यांचे पाय दिसले तर आम्ही शेतातून शेतातून मागोवा घेत आमच्या जे टीम आहे त्यांचा मागोवा। दुसरी टीम गाडी घेतली, गाडीने जे गाव आहे बोतलीच्या दिशेने, नागपूर जिल्ह्यातली बोतली गाव आहे, त्या गावाच्या दिशेने जाण्याच्या खुणा दिसल्या, त्या दिशेने आम्ही आमच्या गाड्या वळवल्या। तर काही शेतात आम्हाला लोक पळताना दिसले 4-5। मग आम्ही तिथले बोतली गावाचे लोक, त्यानंतर किन्हाळा गावाचे लोक यांना सगळ्यांना आवाज दिला, सगळ्यांची मदत घेतली आणि जे आरोपी होते त्यांना आम्ही पहिले 4 आरोपी पकडले। त्यानंतर मग एक सापडला आणि आता पुन्हा एक आरोपी सापडला, असे 6 आरोपी सापडले, एक आरोपी फरार आहे। यामध्ये मोहगावच्या जंगलातील चंदनाची जवळपास 8-10 झाडं तोडल्याची त्यांनी माहिती दिली आणि त्यामध्ये एक इंडिका गाडी, 2 आरे, जवळपास 40-45 किलो चंदन, असं एकंदरीत आम्ही माल पूर्ण हस्तगत केला। यामध्ये आम्हाला मोहगावच्या गावकऱ्यांची चांगली साथ लाभली, आरवीच्या गावकऱ्यांची चांगली साथ लाभली। ह्या सगळं जे काम झालं ते सगळ्या गावकऱ्या, पोलीस आणि फॉरेस्टच्या एकूण संयुक्त कारवाईमुळे झाले आणि ही यापूर्वी न झालेली आता जे खूप चांगल्या प्रकारे कारवाई झाली, ज्याच्यात 6 आरोपी आम्ही रेड हँडेड पकडले, गाडी, चंदन आणि आपल्या RSA। इन विषय न्यूज के लिए वर्धा से रवि योनरकर की रिपोर्ट।